टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जळगावच्या मुक्ताईनगर येथील संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या कागदपत्राची पडताळणी मुक्ताईनगरच्या तहसील कार्यालयात सुरू आहे। या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी आहे। आपण पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी काम चालू आहे आणि हे पडताळणीसाठी जवळपास मुक्ताईनगर तालुक्यात 12,000 लाभार्थी आहेत। या लाभार्थ्यांच्या माध्यमातून हा पगार दिला जातो आणि या पगार देण्यासाठी कागदाची सध्या पडताळणी सुरू आहे मुक्ताईनगरच्या तहसील कार्यालयामध्ये। आपल्यासोबत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। काय सांगाल संदर्भात? आपल्याकडे शासनाच्या मार्फत डीबीटी पोर्टल आपल्याकडे अवेलेबल करून दिलेला आहे। त्यासाठी अगोदर आपण ऑफलाईन पेमेंट देत होतो। आता सर्व जे 12,000 लाभार्थी मुक्ताईनगर तालुक्यामधले जे लाभार्थी संजय गांधी श्रावणबाळचे आहेत त्या लाभार्थ्यांना आपण आता डीबीटी पोर्टलवरती घेत आहेत। त्यासाठी त्यांचं आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स आणि आधार लिंकवाला मोबाईल नंबर यांची पडताळणी करून आपण पोर्टलवरती घेतोय। तसं आपल्या तालुक्यातून चांगल्या प्रकारे प्रसिद्ध देतोय। तहसीलदार मुक्ताईनगर गिरीश वाखारे सरांनी पूर्ण तालुक्याला आवाहन केलेलं आहे आणि सर्व जनतेला आपला प्रतिसाद मिळत आहे। किती दिवसापासून हे अभियान? आता आपल्याकडे तरी 1 ते 1.5 महिना झाले अभियान सुरू झाले। त्यासाठी आपण पूर्ण तालुकाभर तहसीलदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण कॅम्प घेतलेले होते मंडळ वाईज। आपण पाहतोय कशा प्रकारे मुक्ताईनगर तालुक्यामध्ये श्रावणबाळ योजना असोत किंवा या ठिकाणी हे अभियान मुक्ताईनगर तहसील कार्यालयामध्ये सुरू आहे। त्याच निमित्तानं परिसरातील नागरिकांनी या कागदपत्राच्या पडताळणीसाठी मुक्ताईनगरच्या तहसील कार्यालयात गर्दी केल्याचं दिसतंय। रवी गोरेसह मंगेश डोले, TV9 मराठी।